So far in the lenses chapter, we learned the some terms related to the lens, type of the lens, image formation by the concave lens and the convex lens. Now in this session, we learn the Cartesian sign convention used for the spherical mirror. What is the Cartesian sign convention used for the spherical mirror? The Cartesian sign convention म्हणजे काय ते आपण पाहूया. In the case of the spherical mirror, all the signs are taken from the pole of the spherical mirror, which is often called as the origin or the origin point. This sign convention is known as a new Cartesian sign convention. ह्यालाच आपण न्यू कार्टेशियन साइन कन्व्हेन्शन म्हणतो. स्पेरिकल मिररच्या केसमध्ये आपण सगळ्या साइन ह्या स्पेरिकल मिररच्या पोलपासून घेतो, त्यालाच आपण त्याचं ओरिजिन किंवा ओरिजिन पॉईंट असं म्हणतो. द साइन इज टेकन ॲज अ निगेटिव्ह फ्रॉम द पोल ऑफ द स्पेरिकल मिरर टुवर्ड द ऑब्जेक्ट अलॉंग द प्रिन्सिपल ॲक्सिस. दिस मीन्स दॅट साइन इज ऑलवेज टेकन ॲज अ निगेटिव्ह इन फ्रंट ऑफ द स्पेरिकल मिरर. आपण जर पाहिलं तर ऑब्जेक्टची साईज किंवा ऑब्जेक्टचं डिस्टन्स फ्रॉम द स्पेरिकल मिरर हे ऑलवेज आपण निगेटिव्ह घेतो, म्हणजे स्पेरिकल मिररच्या फ्रंटला ऑलवेज साइन निगेटिव्ह घेतलं जातं. साइन इज टेकन ॲज ए पॉझिटिव्ह बिहाइंड द स्पेरिकल मिरर. स्पेरिकल मिररच्या मागे ऑलवेज साइन पॉझिटिव्ह घेतलं जातं. द हाईट ऑफ द image is taken as a positive above the principal axis and taken as a negative below the principal axis. प्रिन्सिपल ॲक्सिसच्या अबव हाईट ऑलवेज पॉझिटिव्ह घेतली जाते आणि प्रिन्सिपल ॲक्सिसच्या बिलो हाईट ऑलवेज निगेटिव्ह घेतली जाते. मग साइन कन्व्हेन्शन कसं असतं इन केस ऑफ कॉन्केव्ह किंवा कॉन्व्हेक्स मिररमध्ये, तर आपण पहिल्यांदा कॉन्केव्ह मिररबद्दल बघूया. लाईक वी सी हिअर इन दिस डायग्राम. आपण ह्या डायग्राममध्ये पाहिलं तर आपल्याला हा मिरर दिसत आहे. मिररच्या लेफ्ट हँड साईडला ऑलवेज साइन निगेटिव्ह घेतलं जातं, मिररच्या राईट हँड साईडला ऑलवेज साइन पॉझिटिव्ह घेतलं जातं. प्रिन्सिपल ॲक्सिसच्या अबव साइन पॉझिटिव्ह असतं आणि प्रिन्सिपल ॲक्सिसच्या बिलो साइन निगेटिव्ह असतं. आता जर आपण कॉन्केव्ह मिररच्या केसमध्ये पाहिलं तर कॉन्केव्ह मिररचा रेडियस ऑफ कर्वेचर किंवा त्याची फोकल लेंथ असेल तर ती त्याच्या फ्रंटलाच असते, त्यामुळं त्याचं साइन हे ऑलवेज निगेटिव्ह असणार आहे. सिन्स द सेंटर ऑफ कर्वेचर अँड द फोकस लाईज इन फ्रंट ऑफ द कॉन्केव्ह मिरर, सो द रेडियस ऑफ कर्वेचर अँड द फोकल लेंथ आर टेकन ॲज अ निगेटिव्ह इन केस ऑफ द कॉन्केव्ह मिरर. कॉन्केव्ह मिररच्या केसमध्ये रेडियस ऑफ कर्वेचर किंवा फोकल लेंथ ही ऑलवेज निगेटिव्ह घेतली जाते, त्यांचं डिस्टन्स, कारण की ते ऑलवेज फ्रंटला असणार आहे मिररच्या. ओके. When the image is formed in front of the mirror, the distance of the image is taken as a negative, and when the image is formed behind the mirror, then the distance is taken as a positive. जर इमेज मिररच्या समोर तयार झाली, फ्रंटला तयार झाली, तर त्याचं डिस्टन्स हे निगेटिव्ह असणार आहे, आणि जर इमेज मिररच्या बिहाइंड तयार झाली तर त्याचं डिस्टन्स हे पॉझिटिव्ह असणार आहे. द हाईट ऑफ द इमेज इज taken as a positive in case of the erect image and taken as a negative in case of the inverted image. इमेजची हाईट पॉझिटिव्ह घेतली जाते इन केस ऑफ द इरेक्ट इमेज. जर ती इमेज सरळ असेल तर त्याची हाईट पॉझिटिव्ह घेणार, जर इमेज इन्व्हर्टेड असेल, उलटी असेल तर त्याची हाईट ही निगेटिव्ह येणार. साइन कन्व्हेन्शन इन केस ऑफ दी कॉन्व्हेक्स मिरर. आता कॉन्व्हेक्स मिररच्या केसमध्ये कसं असतं, आपण इथं पाहिलं तर हा कॉन्व्हेक्स मिरर दिसत आहे. आता ह्या कॉन्व्हेक्स मिररचा रेडियस ऑफ कर्वेचर आणि फोकल लेंथ हा निगेटिव्ह पॉझिटिव्ह येणार, कारण की तो बिहाइंड द मिरर असणार आहे. सिन्स द सेंटर ऑफ द कर्वेचर अँड द फोकल lies behind the convex mirror, so the radius of curvature and the focal length are taken as a positive in case of the कॉन्व्हेक्स मिरर. कॉन्व्हेक्स मिररच्या केसमध्ये रेडियस ऑफ कर्वेचर आणि फोकल लेंथ पॉझिटिव्ह घेणार आहे, कारण की ते बिहाइंड द मिरर असणार आहे. इन केस ऑफ द कॉन्व्हेक्स मिरर, इमेज ऑलवेज फॉर्म बिहाइंड द मिरर, दस द डिस्टन्स ऑफ द इमेज इज टेकन ॲज ए पॉझिटिव्ह. आता कॉन्व्हेक्स मिररमध्ये आपण पाहिलं तर इमेज ऑलवेज मिररच्या बिहाइंड तयार होते, त्यामुळे त्याचं डिस्टन्स हे ऑलवेज पॉझिटिव्ह असणार आहे. इन केस ऑफ द कॉन्व्हेक्स मिरर, ऑलवेज अँड इरेक्ट इमेज इज फॉर्म, दस द हाईट ऑफ द इमेज इज टेकन ॲज ए पॉझिटिव्ह. कॉन्व्हेक्स मिररच्या केसमध्ये ऑलवेज इरेक्ट इमेज तयार होते, सरळ इमेज तयार होते, त्यामुळे त्याची हाईट पण कशी असणार आहे, पॉझिटिव्ह असणार आहे, कारण की ती अपवर्डला असणार आहे अबाव द प्रिन्सिपल ॲक्सिस. त्यानंतर आपण कार्टेशियन साइन कन्व्हेन्शन पाहणार आहोत स्पेरिकल मिररच्या केसमध्ये. काय आहे, द कार्टेशियन साइन कन्व्हेन्शन आर यूज्ड फॉर मेजरिंग द व्हेरियस डिस्टन्सेस इन द रे डायग्राम ऑफ द स्पेरिकल लेन्सेस. स्पेरिकल लेन्समध्ये वेगवेगळ्या रे डायग्राममध्ये आपण ह्याचा यूज करतो. अकॉर्डिंग टू द कार्टेशियन साइन कन्व्हेन्शन, कार्टेशियन साइन कन्व्हेन्शननुसार द ऑब्जेक्ट इज ऑलवेज प्लेस्ड ऑन द लेफ्ट हँड साइड ऑफ द लेन्स. लेन्सच्या लेफ्ट हँड साईडला ऑलवेज ऑब्जेक्ट प्लेस केला जातो. आपण पाहिलं की ऑब्जेक्ट ही ऑलवेज लेफ्ट हँड साईडला
लेन्सचा प्रेझेंट असतो. ऑल द डिस्टन्सेस आर मेजर्ड फ्रॉम द ऑप्टिकल सेंटर ऑफ द लेन्स. लेन्सच्या ऑप्टिकल सेंटरपासून सगळे डिस्टन्स मेजर केले जातात. लाईक लेफ्ट हँड साईड असेल किंवा राईट हँड साईड असेल, कोणतीही साईड असेल. नेक्स्ट आपण पाहणार आहोत, द डिस्टन्स मेजर्ड इन द सेम डिरेक्शन ॲज द इन्सिडेंट लाईट आर टेकन ॲज अ पॉझिटिव्ह. इन्सिडेंट लाईटला ॲज अ पॉझिटिव्ह घेतलेलं आहे आपण, आणि ते डिस्टन्स आपण कसं घेणार आहोत, पॉझिटिव्ह घेणार आहोत. इन्सिडेंट रे ह्या डिरेक्शनला येतं, लेफ्ट हँड साईडला राईट हँड साईडला येतो आहे, म्हणजे ती डिरेक्शन आपण पॉझिटिव्ह घेणार आहोत. नेक्स्ट सांगितलं आहे की द डिस्टन्स मेजर्ड अगेन्स्ट द डिरेक्शन ऑफ द इन्सिडेंट लाईट आर टेकन ॲज ए निगेटिव्ह घेणार आहे. अगेन्स्ट द इन्सिडेंट लाईट, इन्सिडेंट लाईटच्या विरोधात जे डिस्टन्स आपण मेजर करणार आहे ते निगेटिव्ह येणार आहे, कारण की ते लेफ्ट हँड साईडला येणार आहे. द डिस्टन्स measured upward and perpendicular to the principal axis is taken as a positive. जे डिस्टन्स अपवर्ड असेल आणि परपेंडिक्युलर असेल प्रिन्सिपल ॲक्सिसला ते पॉझिटिव्ह असणार आहे. अँड द डिस्टन्स मेजर्ड डाऊनवर्ड अँड द परपेंडिक्युलर टू द प्रिन्सिपल ॲक्सिस इज टेकन ॲज ए निगेटिव्ह. आणि जे डिस्टन्स डाऊनवर्ड असणार आहे आणि परपेंडिक्युलर असणार आहे प्रिन्सिपल ॲक्सिसला ते आपण निगेटिव्ह घेणार आहोत. अशा पद्धतीने कार्टेशियन साइन कन्व्हेन्शन आहे. ऑलवेज डिस्टन्स आपण ऑप्टिकल सेंटरपासून मेजर करणार आहोत. लेफ्ट हँड साईडला निगेटिव्ह डिस्टन्स असणार आहे, राईट हँड साईडला पॉझिटिव्ह डिस्टन्स असणार आहे. डिस्टन्स इन्सिडेंट रेच्या बरोबर असेल तर ते पॉझिटिव्ह असणार, अगेन्स्ट द इन्सिडेंट रे असेल तर ते निगेटिव्ह असणार. अपवर्ड साईडला पॉझिटिव्ह डिस्टन्स असतं आणि डाऊनवर्ड साईडला हाईट किंवा डिस्टन्स हे निगेटिव्ह असतं. ओके, थँक्यू.